मध्ये असतात। लहानपणी आपण लहान असताना आपले आई वडील आपल्याला कसे सांभाळत असतात, आपले वडील असो आई असो, त्यांचे जे उपकार आहेत आपण त्यांना लहानपणी आपल्या कडेवर घेऊन खेळवलेलं असतं। पण आपलेच आई वडील म्हातारे झाल्यानंतर ते नको नकोसे का वाटतात, हे सगळ्यात मोठं पाप आहे की जी व्यक्ती आई वडिलांपासून त्यांची सेवा करत नसेल तर ते खूप मोठं पाप आहे। पण त्यामध्ये तुम्ही असो किंवा मी असो, देवाचं दर्शन सुद्धा घेऊन त्याचा उपयोग होणार नाही। म्हणून सर्व तरुण पिढीला माझी विनंती आहे आणि सगळ्यांनाच की आपले आई वडील किती म्हातारे असू द्या, अगदी त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येत असेल तरी त्यांना सोडू नका, कारण ते पुन्हा मिळणार नाही आणि त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्या आयुष्यात कोणी करू शकत नाही, त्याची बरोबरी कोणच करू शकत नाही। म्हणून हे मी गीत लिहिण्याचा प्रयत्न केला। प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना सांभाळावं ही माझी इच्छा होती। म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या मातेच्या आशीर्वादाने मी स्वतः हे गीत लिहिलेलं आहे। माझ्या आई वडिलांच्या नावाने त्याचा शेवट केलेला आहे। आवडलं तर नक्कीच तुम्ही आशीर्वाद द्या मला। लक्ष असल्या शब्दाकडे, आई बाबा विना जगी नाही कुणी, नको मला